हॅलो गाईज, फायनली मी आजपासून ब्लॉग चालू करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बघायला भेटणार आहे आजपासून आमचे ढेर सारे ब्लॉग. तर आम्ही सुरुवात आज मी म्हणतो की स्टुडिओमध्ये आज फोटोशूट करणार आहे. तर मी त्यासाठी आयडिया हुडकतच होतो, तितक्यात मला हा फोटो आठवला. मी खूप पहिला काढलेला, तो मी आज हाच फोटो रिन्यू करणार आहे. आणि जस्ट ट्राय इट की आज काय होते आणि काय नाही बघूया. चल, मी ना हे कालच म्हणजे असं परवा दिवशी ॲमेझॉनवरून मागवलेलं. ते एक्झॅक्टली कलर चेंज होते बघा. तर काय म्हणते त्याला, मून म्हणते त्याला. तर हे तुम्हाला भेटेल 900 किंवा 800 रुपयाला ॲमेझॉनला. तुम्हाला घ्यायचं असलं तर खाली लिंक टाकतो, तिथून घ्या. सो आपण आजचं शूट ह्याच्यावर करणार आहे. जस्ट ट्राईट की फोटो कसं येते. चला बघूया. तर आपण जाऊया पहिल्यांदा स्टुडिओमध्ये आणि तिथं बघूया रिझल्ट. लाईटिंग पूर्ण दावणार आहे तुम्हाला. सो चला. सो गाईज, मी तुम्हाला पहिला लाईटचं नॉलेज देतो. ही SK400 आहे दोन्ही साईडला. आम्ही समोरून लावणार आहे आणि एक्झॅक्टली ही बघू शकता ED400 खूप जुनी लाईट आहे. ही मी बॅकलाईट म्हणून यूज करणार आहे. जस्ट असं म्हणजे ग्लो यायसाठी फेसवर. आणि त्याच्यानंतर कटलाईट म्हणून आपण LCचा वापर करणार आहे. सो ब्ल्यू किंवा ऑरेंज टाईपचे मी लावेल. एक्झॅक्टली बघूया. तर मी पहिला सेटअप लावून घेतो कसा आहे तो. गाईज, फायनली आपण यूज करणार आहे कॅनॉनचा R8 कॅमेरा. हा मी रिसेंटलीच बाय केला. सो याच्यासाठी मी लेन्स लावले 50 mm, बिकॉज आपण स्टुडिओमध्ये फोटो काढणार आहे त्यासाठी. आणि जर आपण प्रॉपर सेटिंग ठेवणार आहे, तुम्हाला सांगतो ॲपर्चर ठेवणार आहे मी 1.8, कारण की 1.8 ठेवलं आपल्याला माहितीच आहे तुम्हाला ब्लर किती भेटतो. सो 1.8 मी ॲपर्चर ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर मी शटर स्पीड ठेवलं 160, बिकॉज जास्त शटर स्पीड केलं की म्हणजे लाईट थोडी कमी होते म्हणून. आणि आपला ISO असणार आहे 1000. सो मी ह्या लाईटी ऑन करणार आहे आणि ह्या सगळ्या लाईटी ऑफ करणार आहे. तर फायनल रिझल्ट कसा किंवा आम्ही शूट कसं करतोय ते बघाच पुढं. तर बघू शकता अंधार केल्यावर आणि जस्ट म्हणजे टोटल लुक कसा झाला आहे असा टाईपचा सेम फोटो येणार आहे. फक्त आम्ही एडिटमध्ये थोडंच फार इम्प्रूव्हमेंट करणार आहे. तर मित्रांनो, मी पोज देतो. मला एक्झॅक्टली पोज देता येत नाही जास्त. कलर चेंज हो. हां, बेसिक. फायनली आपली आज फोटो काढून झाली ती. मी आज पहिल्यांदाच असं म्हणजे स्टुडिओत खूप दिवसानंतर फोटो काढलेली. तर आपलं एडिटिंग बघूया कसं होतंय काय 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 तो जस्ट लुक इट नाउ. तर बघूया नेमकं एडिटिंग आम्ही कसं करतो. तर तुम्हाला खूप साऱ्यांचे DM होतात की तुम्ही एडिटिंग दावा. तर सुरुवातीला मी ओपनमध्ये जातो आणि एक मिनिट. हां, दिस PC मध्ये जाऊन कॅनॉन 5 मध्ये फोटो असतील आय थिंक. निम्मवर क्लिक करतो, खाली किती. हां, बघू शकता मी किती फोटो काढले ती. एवढे सगळे माझे फोटो आहेत. 2 मिनटं थांबा. तर ह्यातले मला मोजकेच फोटो एडिट करायचे आहेत. तुम्हाला कुठले चांगले वाटतात तुम्हाला मी काय विचारू शकत नाही, कारण की तुम्ही कमेंट करणार तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट टाकलेला असणार. सो माझं मी सिलेक्ट करतो. एक्झॅक्टली मी यातले 1-2-3च फोटो घेणार आहे. मग कुठल्या लेच कन्फ्यूज झालं यार मी. सो हा एक घेऊया. त्याच्यानंतर सेम हा एक घेऊया आणि हा एक घेऊया. सो याचं एडिटिंग कसं होतं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दावेल, कारण की खूप मोठा व्हिडिओ मला करायचा नाही. एक्झॅक्टली छोटासाच करायचा आहे, फर्स्ट टाईम आहे म्हणून. सो बघा रिझल्ट कसं.